एक तासापासून ऐकतोय, काय बोललो नाही. कोणासाठी वापरताय हे शब्द? बघूया हिम्मत, बघूया हिम्मत. नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी. सध्या शिंदे गटाकडे सगळेजण बोट दाखवत आहेत. शिंदेच्या आमदारांचे, मंत्र्यांचे कारनामे उघडकीस येत आहेत. अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे शिंदे सेनेची परिणामी एकनाथ शिंदेची प्रतिमा मलिन होते आणि विरोधकांना आयतं पोलीस मिळतंय टीका करण्यासाठी. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील कारवाई करणार का असा सवाल विचारला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांना देखील चिमटे काढले. त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं की ज्या लोकांसोबत ते बसलेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियन गँग. नेमकं त्यांची चड्डी कोण, त्यांची बनियान कोण, एकदा त्यांनी सांगावं ना. तर काही केलं त्या चड्डी बनियन गँगनी, कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काही करतात. जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे ना असे शब्द. तर काय करतात ते मग येऊन, कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही. ते नेमकं कोणावर कारवाई व्हावी? माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे. त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे. राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी शिंदे गटाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला. त्यांनी शिंदे गटावर चड्डी बनियन गँग अशी टीका केली. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा त्यामागे संदर्भ होता. त्यावर लगेच निलेश राणेंनी त्यांना हिम्मत असेल तर नाव घ्या असं म्हणत निलेश राणे भडकलेले बघायला मिळाले. राज्यात चड्डी बनियन गँगचे काहीही सुरू आहे. युती धर्मामुळे मुख्यमंत्र्यांना त्यावर कारवाई करता येत नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्याला उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे चांगलेच भडकले. तुमच्यात जर हिम्मत असेल तर नाव घ्या, नाहीतर सभागृहात असले शब्द वापरायचे नाहीत असं निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना डणकावून सांगितलं. कोणासाठी वापरताय हे शब्द? कोणासाठी शब्द होते हे? कोणासाठी शब्द होते? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते. ते काय बोलतात, मुख्यमंत्री महोदयांना येऊन सांगतात की पहली गल है की सारी गलती मेरी नहीं. उगाच काही चाललंय, उगाच टीका करायची म्हणून काही का. आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय, काय बोललो नाही. काय बोलतात ते की पहली गल है की सारी गलती मेरी नहीं, चल जी है भी तो क्या मैं तेरी नहीं. आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत. मला नाही साहेब, मी बोलायला देणार नाही. मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेलं नाही, पण हे शब्द कुठले? तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे. आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील, शहरातल्या मागण्या असतील, आणि जे काही हे चड्डी बनियन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. आणि रुलिंग मधून शब्द यात काढून टाकावं, यात त्यांनी स्पष्ट करावं. हिम्मत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये. बघूया हिम्मत. हा वाद बघायला मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या वादग्रस्त नेत्यांना इशारा देत त्यांचे कान देखील टोचलेत अशी देखील बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे काय म्हणालेत आपल्या वादग्रस्त नेत्यांना? गेल्या काही दिवसात काही गोष्टी घडल्या. तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं. तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो. तुम्ही सगळी माझी माणसं आहात. आपलं कुटुंब एक आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे. चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका. कमी बोला, जास्त काम करा. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं असं म्हणत यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना अप्रत्यक्ष इशारा देखील दिला. पुढे बोलताना एकनाथ शिंदे असं म्हणाले की आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही, परंतु मला कारवाई करावी लागणार नाही. तसंच काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी रागवत नाही, मी पक्षप्रमुखासारखं वागत नाही, कार्यकर्त्यासारखं वागतो. तुम्हीही तसंच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये. कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता आहे असंच समजून काम करा. कमी वेळात जास्त यश मिळालंय. लोक आपल्या पाठीशी आहेत, त्यामुळे बदनामीचे डाव रचले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या. या पुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात, ती काळजी घ्या असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आणि आमदारांना म्हटलंय. आणि एक प्रकारे इशारा देखील दिलाय की जर असंच तुमचं वागणं सुरू राहिलं तर मंत्रिपदावरून तुमची हकालपट्टी देखील होऊ शकते. एकंदरीत विधानसभेमध्ये झालेला आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यातील वाद किंवा त्यांच्यातील शाब्दिक चकमक यावर आणि शिंदे गटाचे नेते आमदार ज्या पद्धतीनं हल्ली वागत आहेत, त्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, यावर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.